आणखी एखाद्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे 11 जानेवारी आणि आज आहे रविवार. तर सकाळची आंघोळ वगैरे झाली माझी आत्ता आणि आता म्हटलं आधी देवपूजा करून घ्यावी आणि बाहेरचं वातावरण एकदा तुम्हाला दाखवते. सूर्यदेवाची तर पूजा करायची आणि सूर्यदेवच नाही आहेत. हे बघा वातावरण, सूर्य तर काही उगवलेलाच नाहीये. असं धुकं धुकं पडल्यासारखं वातावरण आहे. तरी पण आता इथे तुळशीच्या इथं पूजा करून घेते. आधी घरातल्या देवांची पूजा करून घेते आणि नंतर मग तुळशीची आणि सूर्यनारायणाची पूजा करूया. चला तुम्ही. देवपूजा झाल्यानंतर मी आता येणार नाश्त्याची तयारी करणार आहे. तर त्यासाठी ज्यूस बनवणार आहे आज मी बीटरूटचा. तर बीट घेतलेले आहेत बारीक कट करून आणि ड्रायफ्रूट जे आहेत ना ते आधी मिक्सरमधनं काढलेले मी, त्याच्यात थोडीशी पावडर त्यात राहू दिली. त्यानंतर बीट आणि दूध आत्ताच गरम केलं होतं तर ते दूध पण घातलेले आणि हवी तशी आपल्याला साखर घालायची, कितपत गोड हवं आहे त्यानुसार. तर साखर घातल्यानंतर छान असा बीटचा ज्यूस तयार केलेला आहे मी म्हणजे सारखंच करत असते. हा आता फौजींसाठी तयार केलेला होता मी, माझा तर उपवास होता. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतो टेस्टला. त्याच्यानंतर आज मी राजमाची भाजी करणार होते. रात्रीचे ना राजमा भिजू घातला होता. तर छान असं आता त्याला आहे ना 3 शिट्ट्या काढून घेते. मोठ्या गॅसवरती 1 आणि बारीक गॅसवरती 2. ते छान शिजतो राजमा. आता त्याच्या फोडणीची तयारी. तर इथे ना मी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये तेल घातलं, थोडेसे खडे मसाले म्हणजे तमालपत्र, दालचिनी, लवंग, त्यानंतर जिरे टाकले त्याच्यामध्ये आणि सगळं ते चांगलं परतलं की नंतर कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा पण आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा कचकटपणा जाईल असा. तर कांदा म्हणजे फ्राय झाल्यानंतर आहे ना तर इथं बघा राजमा पण आपल्याला छान असा स्मूथ शिजलेला आहे. तर ते टाकल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचे मसाले जे आहेत रेग्युलरचे ते टाकून घ्यायचे. जसं की काळं तिखट, थोडीशी धना पावडर मी घरीच केली होती, धना पावडर ती टाकायची, थोडासा गोडा मसाला, हे असे सगळे मसाले याच्यामध्ये घालून छान असं आपल्याला आहे ना परतून घ्यायचे. त्या तेल सुटेपर्यंत, मसाला तेल सुटेपर्यंत भाजला ना की म्हणजे छान भाजला पण जातो आणि भाजीची पण टेस्ट छान लागते. तर मसाला भाजल्यानंतर आहे ना त्यामध्ये आणखी थोडंसं मी पाणी टाकलं जेणेकरून मसाले करपू नयेत अनेक म्हणून, आणि ते पण थोड्या वेळ ती शिजू दिलं. आणि त्याच्यानंतर मग आता मसाला भाजल्यानंतर आहे ना त्यामध्ये राजमा जो आहे तर तो घालून घ्यायचा आहे आपल्याला. थोडासा राजमा स्मॅश करून घेतला आहे मी जेणेकरून भाजी आपली वेगळी दिसणार नाही, पातळ पाणी वेगळीकडं दिसणार नाही. राजमा टाकल्यानंतर आहे ना छान 10 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायची भाजी. तर बघा छान अशी उकळलेली आपली भाजी पण, आणि आता लास्टला आहे ना कोथिंबीर टाकली मी त्याच्यावरती. माझा तर काय उपवास होता त्याच्यामुळं फौजींसाठीच भाजी केलेली होती मी फक्त आणि मुलांसाठी. तर मुलांनी खाल्ली तर खातील, नाही तर चपाती आणि भात पण आहेच. तर छान असं आहे ना भाजी पण तयार झालेली आणि फौजींसाठी त्यात तयार करून घेतलं मी. चपाती, आपली राजमाची भाजी आणि थोडासा भात आहे. आणि ऊन पडलं होतं म्हणून ते सगळेजण बाहेरच बसले होते आणि माझं चाललं होतं चपात्या करायच्या. चपात्या राहिल्या होत्या शेवटीला, सगळ्यांना दिलं गरम गरम जेवायला इथं बाहेर. आणि मी गेले आणखीन चपात्या करण्यासाठी. छान थोडं म्हणजे सूर्य उगवलेलं आहे जरा आता 11 वाजलेले, 11 साडे 11. आता आहे ना जेवण वगैरे झाल्यानंतर सगळ्यांचं वरती आलेलं आहे आणि जरा ऊन पडले, म्हणलं केस पण सुकतील आज, जरा केस वगैरे धुतलेले. सकाळी पूजा करताना आता सूर्यनारायणाचं दर्शन झालं नव्हतं, आता जरा चांगलं झालंय. म्हणलं कोणाला बसावं थोड्या वेळ. आणि हर्षू बघा बॉल घेऊन आला इथं आणि इशूचं चाललंय इथं काय 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 काढते नोटपॅडवर, 11-12ची स्पेलिंग काढते आणि हर्षू खेळतोय बॉल. आता बघा नखं काढतोय हर्षू. आणि कपडे पण सुकायला टाकलेले तिकडं, तर मग म्हणलं कपडे पण एकदा पलटी करून जावं मग खाली. मग बसले आता थोड्या वेळ उन्हाला, केस पण छान असे सुकतील. खाली थंडच वाटते घरामध्ये. आता तिथलं बाल्कनीतलं ऊन पण गेलं, फौजी पण गेले ड्युटीला. आणि साबुदाण्याची खिचडी करायची मला, ह्यांची सगळ्यांची झाली जेवणं. तर म्हणलं आता थोड्या वेळाने खाली गेल्यानंतर करावं. आता 12:30 पावणे 1 होत आलेली. तर जरा थोडं बरं वातावरण आहे त्याच्यामुळं बघा एरोप्लेन पण दिसते. नाहीतर मग असं वातावरण हे असलं ना की मग ते धुकं धुकं असल्यासारखं दिसतं, एरोप्लेन पण दिसत नाही. थोड्या वेळ बसतो आता इथं आणि नंतर जातो. काय करायचं हर्षबा? हर्षीचं चाललंय डान्स.
हा SEVENTEEN 17. दे रे हर्षू दीदीला काढू दे. 4th आणि 5th टेबल लिखी. हर्षू काय काढतो? बर काढून दाखवतो. येते का? सर्कल काढतो ती. सर्कल काढ रे पिले. सर्कल. हा सर्कल. आता स्ट्रेट लाईन काढा. स्ट्रेट लाईन. बघा हर्षूचा कसा चाललाय अभ्यास. ए तुझं नाव सांग रे हर्षू इकडे बघून कॅमेऱ्याकडे. हा पप्पांचं नाव हनुमंत भागवत. हे तुझं पूर्ण नाव सांग रे हर्षू. हा अरे सांग ना रे हर्षू. तुझं सांग पूर्ण नाव. हा सगळ्यांना ऐकायचं तुझं नाव. तर सकाळीच फौजींना मी ना थोडीशी फळं आणि भाज्या आणायला लावल्या होत्या. तर त्यांनी बोरं आणलेली आहेत. त्याचबरोबर सफरचंद खाली आहेत आणि इथं आहेत संत्री घेऊन आलेत. आणि परवा दिवशी आपल्याला भोगीला काय काय भाज्या लागणार आहेत तर त्या आणायला सांगितल्या होत्या त्यांना. मेथी पालक याच्यामध्ये. इथं आहे टोमॅटो. आणखीन काय काय आणले बघूया. ह्याच्यामध्ये आहे गाजर. ह्याच्यामध्ये आहे मटर आणि थोडंसं वांगी घेवडा आणि कोथिंबीर. या अशा सगळ्या भोगीच्या भाज्या आणायला लावल्या होत्या. तर आणलेल्या आहेत त्यांनी भोगीची भाजी करण्यासाठी आपल्याला. तर आता ह्या सगळ्या भाज्या आहेत ना तर सगळ्या स्वच्छ धुवून नीट करून ठेवते आता.